अरे नुकतीच मी साऊथ अमेरिकेला जाऊन आले, त्यामुळे साऊथ अमेरिका अगदी माझ्या हार्टमध्ये आहे आत्ता. आणि अमेझिंग कंट्री. सगळ्यांना माहिती आहे की साऊथ अमेरिका ही अमेरिके एवढी डेव्हलप नाही, पण इट इज व्हेरी रिच कॉन्टिनेंट. देर आर माउंटेन्स, अमेझॉनसारखी रिव्हर आहे आणि इट्स जस्ट ब्युटिफुल. आणि त्यातली सांबा परेड म्हणजे ज्या ज्या देशात आपण प्रवास करतो त्या देशामधला काही सोहळा जर असेल किंवा काही विशेषता असेल ते आम्हाला टूरमध्ये दाखवायला आवडतं आणि आम्ही तसं समाविष्ट करतो. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे रिओ कार्निवल. रिओ कार्निवलची सुरुवात ते जवळजवळ वर्षभर त्याची तयारी करतात हे लोक. 7 सांबा स्कूल्स आहेत तिकडे. त्याच्यासाठी गव्हर्मेंट त्यांना आर्थिक सहाय्य करतं आणि हे लोक वर्षभर तयारी करतात. आणि त्या एक सांबाचं जे बक्षीस आहे त्याच्यामध्ये ही कॉम्पिटिशन पण असते आणि वेगवेगळ्या प्रकारची थीम्स. पण जो काही रंगीत सोहळा आम्ही तिकडे बघितला, जस्ट अमेझिंग, आउट ऑफ दिस वर्ल्ड. आणि ही जगातली सगळ्यात मोठी परेड असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये डान्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम्स आहेत आणि त्या थीम्सवर हे लोक डान्स करतात. त्यांचे जे मोठाले रथ त्यांनी सजवलेले आहेत ते इतके सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत की 3 तास कसे गेले आणि आम्ही इतकं ते एन्जॉय केलं. तर इट्स जस्ट ब्युटिफुल परेड. इट जस्ट कलरफुल. आणि त्याच्यामधली एक परेड होती, त्याच्यामध्ये इमॅजिन करा त्यांनी ती जंगल थीम केली होती आणि पर्यावरणाचं रक्षण कसं करायला पाहिजे ह्याच्यावर होतं. त्याच्यामध्ये गोगलगाई होत्या अशा आणि त्या गोगलगाई ते पाठीवरचं त्यांचं कव्हर कसं काढून हे करतात. इट वॉज जस्ट अमेझिंग की ती गोगलगाय त्यांनी असा रथाचा पार्ट केला होता आणि कसं बाहेरचे इन्व्हेडर्स येऊन त्यांची झाडं कापतायत आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला कसा धोका दिसतो. आणि हे सगळं आपण अर्धा तास वॉच करत असतो आणि तरीही आपल्याला कंटाळा येत नाही. दॅट्स वाय आय एम सेईंग हा जगातला सगळ्यात मोठा सोहळा म्हणता येईल, सगळ्यात मोठी परेड म्हणता येईल. किंवा त्याच्यामध्ये डान्सर्स आहेत, त्याच्यामध्ये त्या डान्सर्सचे ड्रेसेस बघण्यासारखे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे अमेझिंग रथ त्यांनी थीम बेस्ड केलेले आहेत ते बघण्यासारखं आहे. अर्धा तास आपण जेव्हा एका स्कूलची परेड बघतो म्हणजे यू कॅन इमॅजिन हाऊ बिग इट मस्ट बी. साऊथ अमेरिकेत मला अजून एक हायलाईट पॉईंट वाटलं ते म्हणजे माचू पिचू. माचू पिचू हे पेरूमध्ये आहे आणि पेरूमधल्या कुस्को सिटीमधनं आपण माचू पिचूला जातो. पण तिथे जाण्याचा प्रवास एकदम सुंदर आहे कारण एका ट्रेनने आपण डोंगरमाथ्यावर जातो. डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतर हे जे इंका म्हणून डायनेस्टी होती तिकडे, त्या लोकांनी संरक्षणासाठी म्हणून डोंगरावर घरं बांधली होती त्या काळात. साधारणपणे 400 ते 500 लोक इथे त्या काळामध्ये राहायचे. आणि स्पॅनिश इन्व्हेडर्स आल्यानंतर त्यांनी त्यांना तिथून घालवून लावलं आणि मग हे इंकांचं ही डायनेस्टी किंवा ह्याचा शोध जगाला साधारणपणे 2000 साली लागला. आणि 2010 साली जेव्हा नॅशनल जिओग्राफिक त्या ठिकाणी गेलं आणि त्यांनी ते फोटोग्राफ्स पब्लिश केले त्यावेळी जगाला कळलं की अशी इंका डायनेस्टी होती आणि ह्या लोकांनी अशी सुंदर घरं इथे डोंगरावर बांधली आहेत. आणि नोबडी नोज, देअर आर सो मेनी मिस्ट्रीज अराउंड इट की नोबडी नोज. पण आम्हाला जे काही बघायला मिळालं ते अगम्य आणि फार सुंदर होतं. तर माचू पिचूची एक विजिट तर व्हायलाच पाहिजे आणि जगातलं ते मॉडर्न वंडर्स ऑफ द वर्ल्डमध्ये सुद्धा येतं. तर ह्या साऊथ अमेरिकेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. जसं माचू पिचू इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड, तसं स्टॅच्यू ऑफ रेडिमियर इज अनदर वंडर ऑफ द वर्ल्ड. आणि 2 वंडर्स ऑफ द वर्ल्ड ह्या टूरमध्ये होतात. त्याच्यानंतर जगातली सगळ्यात मोठी रिव्हर अमेझॉन रिव्हर
ती सुद्धा आपण या टूरमध्ये बघतो. म्हणजे रोज काही ना काहीतरी सुंदर मनाला भावणाऱ्या गोष्टी आपण ह्या टूरमध्ये बघतो. म्हणून मला ही टूर विशेष वाटली की एल कलापातेसारखं ग्लेशियर आहे इथे आणि पेरितो मरिनो ग्लेशियर, ते पण इतकं सुंदर आहे. आपण एकदम ग्लेशियरच्या इतक्या जवळ जातो आणि ते महत्त्वाचं वाटतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वाटतं पैसा वसूल, आणि जी काही मेहनत तिकडे करण्यासाठी धावपळीची टूर आहे तिकडे करण्यासाठी लागली त्याचं सगळं भरून पावतं जेव्हा आपण त्या प्रत्येक साईटसीइंगला व्हिजिट करतो. साऊथ अमेरिका न्यू नाही. साऊथ अमेरिकेला 2000-4000 वर्षांपासूनचा इतिहास आहे. पण साऊथ अमेरिका हे अमेरिके एवढं डेव्हलप नसल्यामुळे लोकांच्या लक्षात साधारणपणे 2010 सालापासून जास्त संख्येने टुरिस्ट तिथे जायला लागले आणि भारतीय टुरिस्ट साऊथ अमेरिकेला साधारण गेल्या 5 वर्षांपासून जायला लागले. आपल्यापासून हा प्रदेश बराच दूर असल्यामुळे साधारणपणे 25 ते 30 लाख तर 30 तास आपल्याला जायलाच लागतात त्या ठिकाणी. त्यामुळे आपल्यासाठी तो प्रांत दूर आहे, पण अनंत नॅचरल आणि मॅनमेड वंडर्सनी भरलेला हा भाग आहे. त्यामुळे लोकांना तिकडे जायला आवडतं. आणि जे लोक त्या टूरवर माझ्यासोबत होते त्यांना असं वाटलं की अरे व्हाय इट इज नॉट एक्सप्लोर्ड बाय इंडियन्स सो मच. तर आता तिकडे फार मोठ्या संख्येने इंडियन्स जायला लागले आहेत.